त्यांना पण आम्ही आदेश करतो, त्यांना उद्या बोलून घ्यावे आणि आपण त्यांना पण घेऊन त्यांना कारखान्याचे लोक तुमच्याकडे कोण येणार आहे प्रतिनिधी म्हणून एक कोणी तुम्ही नंबर आणि नाव सो यांना पण घ्या, स्थानिक आणि सरपंच सगळे असतील उद्या व्हिजिट करा. तुम्ही त्यांना वेळ द्या, व्हिजिट करून एक आवाज तुम्ही सबमिट करा. ठीक आहे, आणि त्याच्यावर आपण जब तक क्या आपने कसं डिस्कस केलं होतं की अशा पद्धतीचं शुद्ध पाणी यायला नको ती यंत्रणा करा. आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे लातूरचे चव्हाण साहेब ते पण होते उपस्थित. त्यांनी एक रिपोर्ट आता आपल्याकडे सबमिट केलं त्या डोकीचं की म्हणजे बोरची आता ही स्वतंत्र अर्ज आहे, नवीन अर्ज आहे. काल सर आपले ग्रामवास्तू अधिकारी व्हिजिटही केले म्हणून ते त्यांना मशिनरी बट त्यांचे पण तिथे आता फॅक्टरीमध्ये पण व्हिजिट केली पाहिजे आणि इथे पण व्हिजिट केले पाहिजे आणि पाण्याची काय सांगतो त्याच्याकडे. आता पण ग्रामपंचायतीला आम्ही आदेशित करतो, ग्रामपंचायतीने तुमच्या डोकी ग्रामपंचायत आता ही कारखान्याचे जे पाणी आहे ते पाणी कुठे सोडत आहे? त्यांनी काय केलं साहेब, जे क्षेत्र आहे कारखान्याचं अगोदर ते नाल्यामध्ये सोडलं होतं. नाल्याद्वारे ते तेरणा नदीला आलं म्हणून ते बंद केलं परत. तेरमध्ये प्रदूषण व्हायला लागलं. आता जेवढी जमीन राहिली त्या जमीनमध्ये असं मोकळं पाणी सोडून दिलं. महिनाभर झालं. आता महिनाभर किती कॅपॅसिटी जसं जसं पाजर चाललंय खाली. पण जेवढे आता काल म्हणजे 10 दिवस अगोदर 2च बोरला होता यांच्या, पण आज कंडिशन 20 ते 25 बोरला ते पूर्ण पाणी आता यायला लागलं. जीवन प्राधिकरण बंद आहे. पण आपण हे पाणी सॅम्पल टेस्ट करून घेतलं होतं का आपल्या याच्यातून लॅबमधून? असं वासच खाली बाकीचं इन्फेक्शन व्हायला बताव ना तुम्ही. ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक पिवळं एकदम पूर्ण पिवळं पाणी आहे आणि वागण आहे. आणि याच्यामध्ये काय करा, याच्यामध्ये आकडेवारी गोळा करा. ग्रामसेवकांकडे आम्ही ऑलरेडी जे आहे किट देऊन दिलेले आहे. तुमची ग्रामपंचायतीलाच आहे, सरपंच यांना माहिती असते. ते 2 मिनिटात त्याच्यामध्ये पण टेस्ट होतात. ते सगळे पुरावे पण तुमच्याकडे ते असले पाहिजे. 2 मिनिटात टेस्ट होतात पाणी. ग्रामसेवकांकडे आहे, त्याला माहिती आहे. नाही, हे तर तुमच्या गाव लेवलवरच तुम्ही 2 मिनिटात तुम्हीच पण करू शकता. एकदम सोपं आहे. ठीक आहे, काय करा 1 मिनिट. आणि काल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे जे अधिकारी ते साहेबांची मीटिंग बोला. नमस्कार सर, मी ढोकीहून आलेली आहे. आमच्या एरियामध्ये 2-4 बोर आहेत. त्या बोरला ना काळभोर पाणी यायला लागले. असं आम्हाला वाटतं की ती एकदम नालीतलं पाणी ते प्यायला पण येत नाही. त्याच्यामुळे लेकरं इतके आजारी पडायला लागलेत ना. लेकरं तर पडायला लागलेत, पण आम्ही पण बाया म्हणा, घरचे म्हणा, सगळेजण म्हातारे कोतारे म्हणा, सगळेजण आजारी पडायला लागले. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो आज सर पाण्याची समस्या घेऊन. तर त्याचं काहीतरी बघावं म्हणून आलो होतो. कोणाला भेटलं काय नाही, कोणाला भेटलं काय नाही. कलेक्टर साहेबांना भेटलो. पाणी कशामुळे व्हायला लागले असं आम्हाला वाटतं की कारखान्याचं सोडल्यामुळे व्हायला लागले सर. एक 15-20 दिवस झाले व्हायला लागले. त्याच्या आधी पण होतं, पण एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही. आता अशाच जरा जास्तच यायला लागले, त्याच्यामुळे थोडं लक्षात आमच्या पण लक्षात आलं नाही इतके दिवस. आता लक्षात आलं. त्यानं खोकला होते, अंगावर असं चट्टे आल्यासारखं व्हायला लागले. अति प्रमाणात होईल सर. आज आपण कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? हो, करतो म्हणले. 1-2 दिवसात होऊन जाईल म्हणले त्यांनी. मागील काही दिवसापासून ढोकी परिसरातील जेवढे बोर आहेत त्या बोरमध्ये एक घाण वास येणारा आणि एकदम पिवळं असं कलरचं पाणी निघत होतं. त्याचं आम्ही जेव्हा कारण शोधलं गेलं तर काय 1 महिना 1.5 महिन्यापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जे भैरवनाथ संचलित आहे
त्यांनी जो मळयुक्त किंवा केमिकलयुक्त पाणी आहे ते ज्याची नियमानुसार पोल्युशनच्या नियमानुसार जी विल्हेवाट लावायची ती विल्हेवाट लावलेली नाही आणि ते डायरेक्ट त्या 300 एकर जमिनीमध्ये पाणी सोडून दिलंय आणि 1-2 महिन्यापासून सोडून दिल्यामुळे त्या जमिनीत ऑब्झर्व होऊन पाजरत तो डायरेक्ट बोरमध्ये त्याचा प्रक्युलेशन झालेला आहे आणि ते प्रक्युलेशन झाल्यामुळं आज ढोकीतील एकतर ढोकीमध्ये जीवन प्राधिकरणाची कोणतीही व्यवस्था नाही, ग्रामपंचायतची नळाला कोणताही पाणी कमीत कमी 1 वर्ष झालं पाणी नाही, पूर्ण जी पिण्याची आणि सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण अख्ख्या ढोकी गावात 25,000 वस्तीचा जे गाव आहे त्याची पूर्ण व्यवस्था ही फक्त बोरवर आहे आणि त्या बोरवरच जर कमीत कमी एका भागात 4 नंबर वार्ड आणि 5 नंबर वार्ड आहेत त्या दोन्ही वार्डातील बोरला ही कंडिशन झालेली आहे की पाणी एकदम तीव्र वासाचं पाणी येत आहे आणि पिवळं पाणी आहे आणि त्याच्यामुळे आता त्याचे साईड इफेक्ट सुद्धा जाणवत आहेत, कुणाला चट्टे यायला लागले, कुणाचे डोळे लहान खोकला यायला लागले, अशी असताना देखील अजून त्याच्यावर काही उपाययोजना झालेल्या साहेबांना तिथे 76 एकर आहे आणि ही पाण्याची विल्हेवाट न लावता त्यांनी पाणी पूर्ण जमिनीत सोडलेलं आहे आणि ढोकीमध्ये जी बोरची व्यवस्था आहे ते पाणी त्या बोरमध्ये गेल्यामुळं ढोकीतल्या प्रभाग 4, 5, 6 किंबहुना पूर्ण गावाला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे कुठलाही राजकीय आरोप नाहीये. आत्ताच न्यालबाई, संग्रामबाई ह्या गावातल्या महिला आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांना, त्यांनी 2 दिवसामध्ये अहवाल देऊन ऍक्शन घेतो असं सांगितलेलं आहे. पण माझी एकच विनंती आहे, ढोकी आणि 4 गावाची पाणी पुरवठा बंद आहे ती शासनाने ताबडतोब चालू करून ढोकीच्या नागरिकांना चांगलं पाणी दिलं पाहिजे एवढी एक रास्त मागणी गावाच्या वतीने मी करतोय आणि कारखान्याच्या विरोधात जे काय कायदेशीर ऍक्शन घ्यायची ती घेतली पाहिजे. आणि मी सर्व पत्रकार बंधूंना आव्हान करतो, हा प्रश्न राजकारणाचा नसून लोकांच्या आवडीशी निगडीत आहे. त्यामुळं आपण आपल्या विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा विषय मांडून आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. एवढं म्हणून मी थांबतो.